कथेचे नाव पहिलं अपयश म्हणजे काय? आयुष्यातील पहिलं अपयश. संध्याकाळची वेळ होती. सूर्याच्या शेवटच्या किरणांनी गावाचं आकाश सोनेरी केलं होतं. गावातल्या शाळेच्या पटांगणात सर्व विद्यार्थी खेळत होते, पण एका झाडाखाली शांतपणे बसलेला होता आदित्य. आदित्य हुशार मुलगा होता, अभ्यासात तर उत्कृष्ट, पण एक स्वप्न त्याच्या डोक्यात सतत घोळत होतं, जिल्हा स्तरावर धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावण्याचं. शाळेपासून गावापर्यंत त्याची धावण्याची गती प्रसिद्ध होती. शिक्षकही म्हणायचे, हा मुलगा एक दिवस मोठा धावपटू होणार. तयारीची सुरुवात. आदित्यने सकाळी लवकर उठून सराव करायला सुरुवात केली. सकाळी धावणं, दुपारी आहार, संध्याकाळी पुन्हा प्रॅक्टिस. त्याचं सगळं आयुष्य या स्पर्धेसाठी केंद्रित झालं होतं. आईनेही त्याला पोषणयुक्त आहार देणं सुरू केलं. वडिलांनी नवीन स्पोर्ट्स शूज घेऊन दिले. सगळ्या घरात आशेची आणि अभिमानाची भावना होती. स्पर्धेचा दिवस. शेवटी तो दिवस उजाडला. आदित्यच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होताच, पण थोडीशी घबराटही होती. त्याच्या नावाची घोषणा झाली आणि तो रेषेवर उभा राहिला. 1, 2, 3, धाव! आवाज झाला आणि सर्व धावपटू पुढे झेपावले. सुरुवातीला आदित्य आघाडीवर होता. त्याच्या चालीत आत्मविश्वास झळकत होता, पण अर्ध्या फेऱ्याने त्याचा पाय अचानक वळला. तो खाली कोसळला. काही क्षण तो उठायचा प्रयत्न करत राहिला, पण वेदना प्रचंड होत्या. बाकी स्पर्धक पुढे गेले आणि आदित्य शर्यतीतून बाहेर पडला. अपयशाचं दुःख. रुग्णवाहिकेतून त्याला शिबिरात नेण्यात आलं. त्याच्या पायाला मातीने झाकलेलं होतं आणि डोळ्यांत अश्रू. शिक्षक, मित्र, पालक सगळे म्हणत होते, काही नाही रे, पुन्हा प्रयत्न कर. पण आदित्यच्या मनात मात्र गोंधळ होता. मी हरलो, मी अपयशी ठरलो, हा विचार त्याला खायला लागला. सावरण्याची सुरुवात. त्या रात्री त्याचं लक्ष आईच्या शब्दांकडे गेलं. बाळा, हे तुझं शेवटचं अपयश नव्हे, पण हे तुझं पहिलं शिकलं गेलेलं धडा आहे. ज्यांना खरंच जिंकायचं असतं ते अपयशातूनच शिकतात. त्या शब्दांनी आदित्यच्या मनात एक नवा उमेदीचा प्रकाश उजळला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो धावण्यासाठी उभा राहिला, स्वतःसाठी, पुन्हा प्रयत्न करण्यासाठी. शिक्षक मुलामुलींसाठी संदेश. पहिलं अपयश म्हणजे अंत नव्हे, तो एक नवीन सुरुवातीचा भाग आहे. धाडसाने पुन्हा उभं राहणं हीच खरी विजयाची सुरुवात असते. कथा शीर्षक, आयुष्यातील पहिलं अपयश. गावाचं वातावरण अगदी शांत होतं. आभाळावर संधीप्रकाशाची जादू उतरली होती. घराघरातून चुलीतून निघणाऱ्या धुराच्या रेषा आणि वाऱ्यावर हलणाऱ्या झाडांच्या पानांची सळसळ वातावरण अधिकच जिवंत करत होती. गावाच्या छोट्याशा शाळेच्या मैदानात मात्र आज नेहमीपेक्षा अधिक गडबड होती. उद्या जिल्हास्तरीय धावण्याची स्पर्धा होती आणि सगळ्यांचीच तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. या मैदानाच्या एका कोपऱ्यात आदित्य आपल्या शूजला गाठी लावत बसलेला होता. साधारण 9वीत शिकणारा, डोळ्यांत चमक असणारा आणि धावण्यावर जीव लावणारा मुलगा. त्याचा चेहरा शांत दिसत होता, पण मनात खोलवर एक स्पर्धेचा तणाव दबलेला होता. अरे आदित्य, आवाज आला त्याचा मित्र राहुलचा. काय रे, एवढा गप्प का बसलाय? उद्याचा विचार करत आहेस ना? आदित्य हसत म्हणाला, हो रे, सगळं काही या एका शर्यतीवर आहे. एवढी मेहनत घेतली, हरलो तर? राहुलने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, हरलास तरी चालेल रे, पण प्रयत्न न करता बसलास तर हार खरी. आदित्य फक्त एक हलकं स्मिल देतो आणि पुन्हा आपल्या सरावात गुंततो. स्पर्धेचा दिवस. सकाळी गावातून शाळेची बस स्पर्धेसाठी तालुक्याच्या मैदानात पोहोचली. शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी संपूर्ण परिसर गजबजलेला होता. आदित्य आपल्या शाळेच्या शर्टवर बिल्ला लावत होता. त्याच्या डोळ्यांत काहीतरी जिंकायचं स्वप्न चमकत होतं. धावपटू, कृपया स्टार्टिंग लाईनवर या, स्पीकरवर घोषणा झाली. टेक युअर पोझिशन्स. रेडी, सेट, धाव! आवाज झाल्यावर सगळ्यांनी जोरात झेप घेतली. आदित्य पहिल्या काही सेकंदातच आघाडीवर होता. त्याची पावलं जमिनीवर एक लयीत पडत होती, श्वास नियमित, चेहरा ताठ. त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती, शेवटची रेषा. पण अचानक काहीतरी विचित्र झालं. एक वळण घेताना त्याचा पाय वळला. तो जोरात खाली आदळला. चिखलात त्याचा हातानं चेहरा भरला. काही क्षण तो उठायचा प्रयत्न करत राहिला, पण पायात जोरच येईना. शर्यतीतले इतर पुढे गेले आणि शिट्टी वाजली. अपयशाचं पहिलं क्षण. शांतता. आदित्य फक्त आकाशाकडे पाहत होऊन राहिला होता. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं, वेदनेचं, पण त्याहून अधिक अपयशाचं. शिक्षक धावत आले. काही नाही रे, उठू दे हळूहळू. दुखापत झाली वाटतं. तो काहीच बोलत नव्हता. रुग्णवाहिकेत नेताना त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. घरची संध्या. संध्याकाळी घरी परतल्यावर घरात शांतता होती. आईने त्याचं कपाळ थोपटत विचारलं, बाळा, फार लागलं का रे? आदित्य काहीच न बोलता पांघरून ओढून गप्प बसला. वडिलांनी हात ठेवत विचारलं, काय झालं? एवढा गप्प का? तो फक्त एकच वाक्य म्हणाला, मी हरलो बाबा, मी अपयशी ठरलो.
आईचं काळीज चिरत जाणारा तो शब्द होता. ती जवळ बसून म्हणाली, बाळा, हरणं म्हणजे अपयश नसतं रे. धाडस करून प्रयत्न करणं हेच खरं यश असतं. तू झटलास, तू शर्यतीत उतरला होतास, हेच खूप आहे. वडिलांनीही आधार देत म्हटलं, पहिलं अपयश हे आयुष्य शिकवायला येतं, पण हार मानणं हे अपयश असतं. पुन्हा उभा राहशील ना? आदित्य डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत हळूच मान हलवतो. पुन्हा सुरुवात. दुसऱ्याच दिवशी सकाळी पुन्हा मैदानावर तो झपाझप पावलं टाकत होता. दुखरा पाय अजून थोडा सावरत होता, पण मन मात्र निर्धाराने भरलेलं होतं. आता धावणं ही सवय नव्हे, तर प्रेरणा झाली होती. कथेचा संदेश. हरणं हे यशाच्या वाटेवरचं एक पाऊल असतं. आयुष्यात पहिलं अपयश हेच खऱ्या आत्मविश्वासाचं आणि जिद्दीचं बीज रोवून जातं.